गणपती कलेची देवता, विद्येची देवता, गणपती कलाधिपती आहे आणि याच गणेशाला त्यांच्या कलेच्या माध्यमातून वंदन करण्यासाठी, त्याच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी विजय चव्हाण आणि त्यांची टीम किंवा त्यांचे सहकारी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। ढोलकी वादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विजयदादा नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान झालेला आहे। विजयदादांची ढोलकीवरची थाप आणि त्याला मिळणारी रसिक प्रेक्षकांची साथ हे गेल्या अनेक वर्षांचं अथूक समीकरण आहे। खरं तर आपल्या समाजातली संस्कृती, आपल्या समाजातली परंपरा कशामधनं प्रतिबिंबित होते तर ती आपल्या लोककलांच्या माध्यमातून प्रतिबिंबित होते आणि सगळी मंडळी लोककला जागृत ठेवण्याचा, जपण्याचा आणि पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आज लोककला आणि लोकसंगीताच्या माध्यमातून आपण गणरायाला वंदन करणार आहोत। विजयदादा, तुम्ही सुरुवात तर फार अप्रतिम केलेली आहे। तर ढोलकीचं आणि लोकसंगीताचं नातं नेमकं कसं आहे ते आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायचंय। तसं म्हणजे लोकसंगीत, लोककला त्याला अनुसरून हे जे वाद्य आहे ढोलकी, हे मुळामध्ये रांगडं वाद्य आहे। म्हणजे ह्याला काही शास्त्र नाही, बोल नाही, जे तुम्हाला म्हणजे उपजलं वाजलं। आता त्याचप्रमाणे जसं आपण म्हणतो की गणरायाचं आगमन झालेलं आहे, तर कुठल्याही कार्यक्रमाची किंवा शुभ कार्याची सुरुवात जी असते ती आपण गणरायापासून करतो। साधारण नाट्यसंगीत वगैरे असतं तर ते लोक सुरुवातीला गणेशस्तवन करतात। लोकसंगीतामध्ये, तमाशामध्ये, लोकनाट्यामध्ये जे सुरुवातीला गणेशाला आवाहन करावं लागतं त्याला गण म्हणतात। आणि त्या गणाची एक खूप म्हणजे गंमत अशी असते की त्याचा टेम्पो जो असतो, लय, ती वर खाली होत जाते आणि तीच त्याची नजाकत असते। तर आपल्याला जर का तमाशातला गण ऐकायचा असेल तर आपण सुरू करूया। अगदी नक्की, कारण ढोलकी म्हटलं की पहिली आठवण सगळ्यांना तमाशाच्या फडाची होते। आणि आम्हाला आवडेल नक्कीच जाणून घ्यायला की ती सगळी मंडळी गणरायाला वंदन कशी करतात। नाचत रंगणी गणुबाहो गवरीच्या आरती, नाचत रंगणी गणुबाहो गवरीच्या आरती। गवरीच्या आरती, गवरीच्या आरती, गवरीच्या आरती। माया सरस्वती अणुबाहो ब्रह्म्याची कोरती, माया सरस्वती अणुबाहो ब्रह्म्याची कोरती। हाया नाचत रंगणी गणुबाहो ब्रह्म्याची कोरती, या नाचत रंगणी गणुबाहो गौरीच्या हारकी। मन अगदी प्रसन्न होऊन गेलं। तुम्ही म्हणालात तसं की तो रांगडेपणा आहे की या वादनामध्ये सुद्धा आणि या सगळ्या सादरीकरणामध्ये सुद्धा। आता संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश तुम्हाला प्रसिद्ध ढोलकी वादक म्हणून ओळखतात। नटरंग सिनेमामुळे तर तुम्ही अगदी घराघरामध्ये जाऊन पोहोचलात। पण सुरुवातीच्या काळामध्ये या ढोलकीसोबत दोस्ती करणं किंवा या ढोलकीसोबत नाव कमावणं किती कठीण होतं तुमच्यासाठी? ढोलकीसोबत नाव मिळवलं पहिली ढोलकी आईंच्या सोबत कार्यक्रमाला, स्टेजवर। त्यातनं सराव करत करत करत
थोडे रेडिओ स्टेशनच्या रेकॉर्डिंग, मग कॅसेटच्या रेकॉर्डिंग. पण त्यात असं झालं की ते काही माझं कन्फर्म नव्हतं आणि बऱ्याच लोकांनी हे केलं की तुझी आई सुलोचना चव्हाण आहे, तुझं काय आहे? काहीच नव्हतं. तर विचार केला की आपण स्वतःच्या पायावर उभं राहूया. मग काय करायचं? मग मी पहिल्यांदा घरी आईला सांगितलं, कोणाही संगीतकाराला सांगायचं नाही की माझ्या मुलाला वाजवायला घ्या, मला माझ्या पायावरती उभं राहू दे. त्याच्यातनं मग आमच्या गिरगावामध्ये गोविंद्याच्या मिरवणुकी, गणपतीच्या मिरवणुकी, ते ढोली बाजा म्हणा किंवा कच्ची बाजा, असा म्हणजे अजूनही आहे, प्रसिद्ध, फेमस आहे, लोकांना त्याचं वेड आहे. तर तो ढोल मी गळ्यात घातला आणि तुम्हाला सांगायचं मॅडम की गोविंद्याची मिरवणूक सकाळी 9 वाजता सुरू व्हायची, ती रात्री 8-9 वाजेपर्यंत. नंतर गणपतीला 10व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला दुपारी 12 वाजता इथे ढोल जो यायचा, कारण तेव्हा वेळेचं बंधन नव्हतं, तो दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजेपर्यंत. अशी मेहनत करत करत गेलो आणि एके दिवशी रेडिओ स्टेशनच्या रेकॉर्डिंगला दीपक बोरकर यांनी मला पाहिलं की हा छान वाजवतो आणि त्यांनी मला जिकडे तिकडे प्रमोट केलं की ह्याला बोलवा हा वाजवेल, ह्याला बोलवा हा वाजवेल. दादा, आपल्याशी आणखी संवाद साधायचा आहे आणि खरं तर आपण आतापर्यंत ढोलकी पाहिली, आपण आतापर्यंत दिमडी अनुभवली, पण संबळ वाद्य लोककलेमध्ये कसं वापरलं जातं आणि त्याचं सादरीकरण दादांकडनं आपल्याला अनुभवायचं आहे. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा न्यूज 18 लोकमत.